नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बोंबलाची चटणी। तर चला वळूया कृतीकडे। मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि आता त्यावरती मी सुके बोंबील घालत आहे। हे सुके बोंबील आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे। हे आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहे। आता त्याचबरोबर मी मिरच्या आणि लसूण ही भाजून घेत आहे। मिरच्या, लसूण आणि बोंबील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। आता आपले बोंबील, लसूण आणि मिरची भाजून झालेली आहे। मी ते लोखंडी खलबत्ता घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे सगळं घालायचं आहे मिश्रण आणि व्यवस्थित आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे। त्याबरोबर मीठ पण घालत आहे चवी अनुसार। आता हे सगळं मिश्रण मी खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेत आहे। अगदी बारीक आपल्याला असं हे चेचून घ्यायचं आहे। आपली बोंबलाची चटणी तयार आहे। हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता।